शाळेसाठी देणगी. गप गा, भूताची शाळेसाठी वर्गणी मागती. अहो आजी पण तुम्ही. चल ना, निघ ना. भूताच्या माळावरच्या शाळेसाठी भीक मागते ती. म्हणजे म्हणजे आधी वर्गणी द्यायची आणि हिने शाळा बांधल्यावर ते भूतासमोर आपली पोरं पाठवायची. नाही म्हणजे आपलेच पैसे घेऊन आपल्या डोक्यात दगड मारून घ्यायचं असं आहे ते. भूताकेतात अडकू नका दादा. मुलांच्या उज्ज्वल भविष्याकडे लक्ष द्या. हो गबासावं, तुमचे भूत पण नको, तुमची शाळा पण नको. दादा अहो तुम्ही. ए बाई, तुला सांगितलं ना, तुला भीक घालणार नाही. तू निघ, तू तर निघ. मोठ्या बाई तुम्ही काल दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद आहे बघा. मोहितराव, आता त्या कोटी कोटी धन्यवादांचं काय करू मी? त्या चिकन एक टिंबू, मग पोळ्या करू की भाकऱ्या? म्हणजे राजकारणात ही असली कोरडी आश्वासनं चालत नाही. आमच्या महत्वाकांक्षा तुम्हाला माहिती आहे. तुझ्या वाडीचं उपसरपंच करा मला. मोठ्या बाई, ते उपसरपंच पद तुमचंच आहे. आता त्या बदल्यात तुमच्या सुनेची शाळा उभी राहणार नाही हे पक्क केलं पाहिजे. आता शाळा होणार नाही. आता याला कॉन्फिडन्स म्हणावा का ओव्हर कॉन्फिडन्स? तुमच्या सुनेला एवढं अंडर एस्टिमेट करू नका मोठ्या बाई. आता दिग्रजकरांच्या गादीवर बसल्यात त्या, लक्षात असू दे. माझ्या दुर्दैवाने मोहितराव, एक गोष्ट ध्यानात ठेव. मी माझ्या सोयीनं वारं बदलू शकते. ती जरी आता गादीवरती बसली असली तरी ती नामदारी आहे. तरी सत्ताधारी तर मीच आहे. तुम्ही तुमचं काम करा फक्त, आणि नीट करा. करा मोठ्या बाई, काम सुरू झालंय. आता तुमच्या सुनेला कळलं हा मोहितराव काय चीज आहे ते. ए आली आली. अहो काय करताय तुम्ही आणि कशासाठी करताय? काय करतायत? हे धर ग तिला, धर. पकडा तिला, पकडा पकडा तिला, पकडा. भूताच्या माळावर शाळा बांधू नये ना, म्हणून आम्ही तुझ्या तोंडावर चिखल फाटतोय. ताई, अरे ही सगळी अंधश्रद्धा आहे हो. भूत काही नसतं. अंधश्रद्धा असतील, पण तू भूताच्या माळावर शाळा काढायची नाही म्हणजे नाही. तुम्ही गावातले असूच शकत नाही. आम्ही गावातलेच आहे. तुला एक गोष्ट सांगते, तू इथेच काय कुठेच शाळा काढायची नाही. मग तुम्ही काढा ना शाळा. मी येते तिथे शिकवायला. किती लापरवाही झाली. ज्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडते हो मी. एक बाई असून पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करते ना, म्हणून त्रास होतोय तुम्हाला. माझ्या तोंडावर चिखल फासण्यापेक्षा शाळा उघडून दाखवा ना, ती खरी हिंमत आहे. आम्हाला शहाणपणा शिकवतेस का ग? शिक्षिका आहे मी, माझं कामच आहे ते. तुम्ही सगळे जे करताय ना ते पळपुटेपणा आहे.
इंद्रायणी बाई, बाईनं कसं छान संसार करायचा, धुणं भांडी करायची, भाकरी थापायच्या, सडा रांगोळी करताना एखादा अभंग गायचा. पण हे सगळं सोडून तुम्ही अशा मोठ्या मोठ्या गोष्टी हातात घेणार तर मग आम्हाला पण काहीतरी करावं लागणार ना. हा, कसं आहे, बाईनं पुरुषाच्या पुढं जायचं नाही. आत्ता नाही, उद्या नाही, आयुष्यात कधीच नाही. इकडे कुठं? चल तिकडे बाहेर, तिकडे बाहेर थांबून भीक मागायची, इथं आत नाही यायचं. तिकडे टाकेल तुला भाकर तुकडा. जा चल. अगं कुठं आत कुठं? डोळ्यात पाणी आणून बघतीये. भूक लागलीये का? अगं ते मी आताच ना कुत्र्याला तिकडे भाकर तुकडा टाकला, संपला नसेल अजून. जा बघ. एक मिनिट. इंदे इंदू तू आहेस? किती सुंदर मेकअप केलाय ग. चॉकलेट फॅक्टरीत ना आलेली माई स्वप्न सुंदरी. इंदू तू ना कायम अशीच राहत जा बघ. एकदम बेस्ट दिसतेस. ए करिश्मे, आवडतं वाईट. काय ग कुठल्या भिकारणीशी बोलत बसलीये? काही काम दामा नाहीत का तुला? चल. ए बाई चल, जा पुढच्या घरी जा, आता भीक नाही द्यायला. अहो मोठ्या बाई, भिकारी नाही, हिंदी आहे हिंदी. हा बघू. इंदे, हा काय अवतार केलायस? बघ बाय ग, हे काय आहे? ये हा काय अवतार केलायस तू? या असल्या अवतारात देणगी मागायला गेली की जास्त देणगी मिळते का? बाई कुठं कुठं डोकं लावशील तू, तुझं तुलाच माहिती. अगं पण हे समज करताना जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची. दिग्रसकरांची सून आहेस तू, का केलंस असं? ते बाई मी नाही केलंय. तू नाही केलंस मग कोणी केलं? मी नाही केलं. पकडा तिला, पकडा पकडा तिला, पकडा. भूताच्या माळ्यावर शाळा बांधून आहे ना, म्हणून आम्ही तुझ्या तोंडावर चिखल फाटतोय. तू ऐकांनी केलं तिथलं थांबलं. बघितलंस, मी तुला सांगितलं होतं ना, का लष्कराच्या भाकऱ्या बळवल्यानं काय होतं ते. ना बाहेरची किंमत करत ना घरचे प्रेम करत. आता काय करशील तू? लोकांना गरज नाही तुझ्या शाळेची. असं काही नाही आई. काही लोक वाईट असतात हे मात्र नक्की. अधोक्षज, माझ्याकडे काय बघतोस रे? हे मी नाही केलं बर का. गावातल्या लोकांनी केलंय तरी मी तिला सांगत होते, सारखं सारखं सांगत होते का शाळेचा नाद सोड म्हणून. सोडला का तिने? म्हणून झालंय असं. काही चुकीचं नाही केलंय ते.
शश, हात नको लावू तिला. अरे बाबा तुझ्या कपड्यांना तर चिखल लागेल. इंदू तू अजिबात वाईट नको वाटून घेऊ. अगं टाकेचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आणि काही लोकांना हे कळत नाही म्हणून दात काढतात. आई तिला हे सगळं भोगावं लागतंय कारण ती जे काम करतीये ना त्यामुळे लोकांना तिची आता भीती वाटते. पण इंदू चांगलं काम करणाऱ्याला हे सहन करावंच लागतं. इंदू तू काळजी नको करू. अगं सावित्रीबाईंनी सुद्धा शेणाचे गोळे सहन केले. तू पण केली. इंदू हा चिखल नाही, स्वतः सावित्रीबाईंचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. काय मी आहे, तू तुझ्या सोबत नाही आहे. मोठी बाई, तुमचा पोरगा गेला हातातून. बघितलं कसा बोलला तुमच्याशी. इंदी समोर फार कचरा केला हो तुमचा. करिश्मे, दात पाडू तुझे. पाडू. खरं तेच बोलले ना मी. सॉरी जाते मी. सॉरी.